नवदुर्गा स्वरूपातील पहिली देवी शैलपुत्री ही हिमालय कन्या आहे। पांढरा रंग देवीला अतिशय प्रिय आहे। शैल म्हणजे पाषाण, पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा ही देवी देते। आत्मसाधनेतून ह्या देवीची आराधना केली जाते। ह्या देवीचं सादरीकरण करत आहे संध्या। देवीला गाईच्या तुपाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे आपल्या 7 चक्रांपैकी मूलाधार चक्रामध्ये। देवीचं दुसरं स्वरूप आहे ब्रह्मचारिणी। कमंडलूम आणि माळ हातात असलेली ही देवी तप आणि आचरणातून एकाग्रता, निष्ठा, आत्मविश्वास, विकास, यश व प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत असते। ह्या देवीचं सादरीकरण करत आहे अल्पना। देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे आपल्या स्वादिष्टान चक्रामध्ये। तिसरं स्वरूप आहे चंद्रघंटा। धर्माचे रक्षण करणारी ही देवी यश, कीर्ती, मान, सन्मान प्रदान करते आणि देवीच्या ललाटावर चंद्र आरखलेला असतो। ह्या देवीचं सादरीकरण करत आहे अर्चना। देवीला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे आपल्या मणिपूर चक्र म्हणजे नाभीमध्ये। चौथं स्वरूप आहे कुष्मांडा। कुष्मांडा म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती। या देवीचं निवासस्थान आहे सूर्यमंडळ। आयुष्य, यश, शक्ती, आरोग्य प्रदान करणारी ही देवी सादर करीत आहे ज्योती। ह्या देवीला मालपुळ्याचा नैवेद्य दाखवला जातो। देवीचं स्थान आहे आपल्या अनाहत चक्र म्हणजे हृदयामध्ये। पाचवं स्वरूप आहे स्कंदमाता म्हणजे कार्तिकेय माता। देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे। मुलांना दीर्घायुष्य देणारी, घरात सुख समृद्धी आणणारी ही देवीचं सादरीकरण करत आहे चारुलता। देवीला केळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे विशुद्ध चक्रामध्ये म्हणजे कंठात। देवीचं 6वं स्वरूप आहे कात्यायनी। संरक्षण, योग्य जोडीदार, धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्रदान करणारी ही देवी सादर करीत आहे मनीषा। देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे आपल्या आज्ञाचक्रामध्ये। 7वं स्वरूप आहे कालरात्री। कालरात्री हे भयंकर रूप आहे, पण मनोकामना पूर्ण करणारी शुभंकरी, सर्व सिद्धींची अधिष्ठात्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या देवीचं सादरीकरण करीत आहे देशना। देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे आपल्या सहस्रार चक्रामध्ये। 8वं स्वरूप आहे महागौरी। वयाच्या 8व्या वर्षी महादेवासाठी पार्वतीने खूप कठीण तपस्या केल्यामुळे ही देवी सौभाग्याचं रक्षण करते, विवाह जुळण्यातील समस्या सोडवते। ह्या देवीचं सादरीकरण करत आहे क्षमा। देवीला हलव्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे सहस्राराची मध्यशक्ती। 9वं स्वरूप आहे सिद्धिदात्री। सिद्धी, मोक्ष, यश, बल आणि धन देणारी ही देवीच्या दिवशी कुमारिका पूजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचं स्थान आहे सहस्राराची उच्च ऊर्जा। आत्मबोध, आंतरिक ऊर्जा, स्वजागरण, स्वतःमधील महाऊर्जा, अंतर्मनाची शक्ती जागृत करणारा पर्व म्हणजे नवरात्र। वैज्ञानिक चिंतनाप्रमाणे आपण आपल्या मेंदूचा काही टक्के वापर करतो, मात्र आपल्या आयुष्यातील चेतनाशक्तीत मेंदूपेक्षा 9 पट जास्त क्षमता असते। त्यामुळे चेतनाशक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजेच नवरात्र। स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही स्त्री आणि पुरुष तत्व अवेलेबल असतात। तसेच स्त्रियांमध्ये कदाचित ही पूर्ण 7चे 7 चक्र लहानपणापासूनच ॲक्टिव्ह असतात। त्यामुळे स्त्रियांमध्ये सहनशक्ती, एकाग्रता आणि वेळप्रसंगी खंबीर राहण्याची वृत्ती जास्त दिसून येते। त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये जर वेळ पडली तर पुरुष व्यसनाकडे वळतात, खचतात। त्यासाठीच स्त्री आणि पुरुष दोघांनीही नवरात्रीमध्ये आपल्या योग साधनेतून, तपश्चर्येतून आपली स्व ऊर्जा वाढवून, आपल्या अंतर्मनाची शक्ती वाढवून आपली क्षमता वाढवणे हे गरजेचं असतं। तर हे स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, ते आपण बघूया।